सगळ्यात आधी पाहुयात बातमी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीवरून सुरू झालेल्या राजकारणाची। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीपूर्वी मतदार यादीमधील घोळाच्या मुद्द्यावरून राजकारण तापलेलं आहे। विरोधकांनी मुंबईमध्ये सत्याचा मोर्चा काढत यादीमधील घोळावरून जोरदार टीका केली। राज ठाकरेंनी तर काढ रेतोय कापड असं म्हणत दुबार मतदारांचा भांडाफोडच केला। तर राज ठाकरेंच्या या आरोपांना आशिष शेलारांनी लाव रे तो व्हिडिओनं उत्तर दिलंय। कल्याण ग्रामीण, डोंबिवली, मुरबाड, भिवंडी मधल्या मतदारांनी मलबार हिल मतदारसंघात मतदान केल्याचा दावा ठाकरेंनी केला होता। तर विरोधक केवळ हिंदू मतदारांच्या नोंदींमधील घोळ दाखवत वोट जिहाद करत असल्याचा आरोप आशिष शेलारांनी केलाय। यावेळी आशिष शेलारांनी महाविकास आघाडीच्या आमदारांच्या मतदारसंघामध्ये दुबार मुस्लिम मतदारांची संख्या जाहीर करत खळबळजनक दावा केला। तर मतदार याद्यांमध्ये घोळ असल्याचं सत्ताधारी समोर आणत असल्याचा टोला विरोधकांनी लगावलाय। कर्जत, जामखेड, इस्लामपूर, वांद्रे पूर्व, मुंब्रा, कळवा यात दुबार मतदार नाहीत। कल्याण, डोंबिवलीमध्ये दुबार मतदार भोईर, पाटील तुम्हाला आठवतात। ही नावं तुम्हाला प्रिय आहेत का? राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे। काँग्रेसला तर लांगूल चालनाचा रोग लागलाच आहे, पण तुमची बोबडी उद्धवजी राजी का वळली आहे? दरम्यान आशिष शेलारांनी कोणकोणत्या आमदारांच्या मतदारसंघामध्ये मुस्लिम दुबार मतदार असल्याचा दावा केलाय त्यावर एक नजर टाकूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। तर कर्जत, जामखेडमध्ये दुबार मतदार आहेत 5532 आणि विजय झाला आहे रोहित पवारांचा 1243 मतांनी। आणि साकोलीमध्ये 477 दुबार मतदार असल्याचा दावा आशिष शेलारांनी केला। या ठिकाणी नाना पटोलेंचा 208 मतांनी विजय झालाय। तर बांद्रे पूर्वमध्ये 13313 दुबार मतदार असल्याचं आशिष शेलार म्हणतायत आणि इथून सरदेसाई यांचा 11365 मतांनी विजय झाला। तर मुंब्र्यामधून 30,601 दुबार मतदार असल्याचा दावा शेलारांनी केलाय आणि या ठिकाणी आभाडांचा विजय हा 96,228 मतांनी झालेला आहे। तर लातूर शहरामध्ये 20,613 दुबार मतदार असल्याचा दावा करण्यात आलाय आणि या ठिकाणी देशमुख यांचा 7,398 मतांनी विजय झालाय। तर मालाड पश्चिममध्ये 17,007 दुबार मतदार असल्याचा दावा करण्यात आला आहे आणि या ठिकाणावरून असलम शेख यांचा 6,227 मतांनी विजय झाला। दरम्यान शेलारांच्या या आरोपांवरून उद्धव ठाकरेंनी खोचक टोला लगावलाय। पाहूयात। आपल्या राज्याचे मुख्यमंत्री बिहारमध्ये घसा कोरडा करून येणार होते। ते घसा कोरडा करून आल्यानंतर आता त्यांनी हे अमृत पाजलं की काय आरोपाचं किंवा माहितीचं हे काय कळत नाही। पण याचा अर्थ सरळ आहे की आशिष शेलारनी सुद्धा हे सिद्ध केलेलं आहे की मतदार यादीमध्ये गोंधळ आहे। आणि आम्ही जेव्हा निवडणूक आयोगाकडे मागणी करतो तेव्हा आमचं एक वाक्य असं दाखवा की तुम्ही या मतांमध्ये सुधारणा करा। आम्ही पूर्ण मतदार यादीमध्ये सुधारणा मागतो। कोर्टात जे जातो आहोत त्याच्यात आता हे आशिष शेलारनी पुराव्यानिशी दिलेलं आहे। म्हणजे आशिष शेलारनी देवेंद्रांची तर वाजवलीच आहे, ते सोडून द्या, पण त्यांना जर काही पटलं असेल तर त्यांनी सुद्धा आम्ही जे काही कोर्टात जातो त्याच्यामध्ये भाजपाने सुद्धा यावं आमच्याबरोबर कोर्टात, हे माझं त्यांना जाहीर आमंत्रण आहे। मग त्याच्यामध्ये तुम्ही काय हिंदू मुस्लिम आणखीन कोण असतील तुमच्या लेखी ते सगळे काढा। आपण संपूर्ण यादीमध्ये आम्ही सुधारणा मागतो आहोत। मुळात आशिष शेलार ज्या पद्धतीने बावचळले आहेत, जो प्रचंड असा मोर्चा झाला त्या मोर्चामुळे भारतीय जनता पक्ष घाबरलेला आहे। मुळात ते या गोष्टीशी सहमत आहेत की दुबार मतदान आहे। त्यामुळे आमचं त्यांना म्हणणं आहे की जर दुबार मतदार असतील तर ते कट झाले पाहिजेत। ही आमची जी मागणी आहे, तोपर्यंत निवडणुका घेऊ नका, या मागणीशी आशिष शेलार सहमत आहेत का? तर कर्जत, जामखेड मतदारसंघामध्ये 5,500 मुस्लिम दुबार मतदार असल्याचा दावा करण्यात आला होता। यावर रोहित पवारांनी काय उत्तर दिलं तेही पाहूया। त्यांनी स्वीकारलं आम्ही जे बोलत आहोत ते काय स्वीकारलं त्यांनी स्वीकारलं आहे की दुबार नोंदणी झालेली आहे। त्याला धाडस लागतं। एक संयुक्त प्रेस कॉन्फरन्स आपण तिथं घेऊया आणि हाच मुद्दा, हा जो भोंगळ कारभार आहे ना इलेक्शन कमिशनच्या दुबार नोंदणीचा,
हा परत एकदा मोठ्या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून उद्या हा आपण जगासमोर तिथं आणूया अशी मी विनंती इथं करतो. दरम्यान नाना पटोलेंच्या साकोली मतदारसंघामध्ये 477 मुस्लिम दुबार मतदार असल्याचा दावा शेलारांनी केला आणि यावरून पटोलेंनी सडेतोड उत्तर दिलं. त्यांना हेच माहीत नाही आमच्या भागात मुस्लिमांची संख्याच नाही, त्याच्यामुळे ते हवेत फेकणं त्यांनी बंद करावं. एक मूळ प्रश्न असा आहे की जात धर्म हे जे वापरून ज्या पद्धतीनं या बलशाली मताचा जो वापर या लोकशाहीमध्ये होत होता त्याला कसं यांनी कमजोर केलं, निवडणूक आयोग संघटनेचा कार्यकर्ता कसा झाला हे आता देशाच्या लोकांना कळलेलं आहे. तर ठाकरेंनी वोट जिहाचं समर्थक बनू नये असा टोला शेलारांनी आजच्या पत्रकार परिषदेतून लगावला. राज ठाकरे म्हणतात टेम्पोवर पुरावे आलेत, मग हे कुठे गेले? विरले, हवेत विरले. आणि यालाच आम्ही म्हटलंय की वोट जिहाद, हा वोट जिहाद आहे. या वोट जिहादाचे समर्थक राज ठाकरेजी अजूनही वेळ गेली नाही, तुम्ही बनू नका. उद्धवजी अजूनही विचार वापसी करा. तर तुमच्या बुद्धीला गंज लागलाय असं म्हणत संदीप देशपांडेंनी जोरदार पलटवार केला. आशिष शेलारांची बुद्धी खरी चांगली होती, आता का गंज लागला मला माहीत नाही. कदाचित सध्या बुद्धीचा वापर करता येत नसल्यामुळे गंज लागला असेल. पण माझा आशिष शेलारांना प्रश्न आहे की याच्यामध्ये ती जी यादी आम्ही दाखवली दुबार मतदारांची त्याच्यामध्ये फक्त हेच मतदार आहेत आणि तेच मतदार नाहीत, हे आशिष शेलार कुठल्या जीवावर बोलत आहे? एकदा पाहिजे तर तसं आम्ही बोलवत नाही त्यांना हल्ली, पण यायचं असेल तर एकदा शिवतीर्थावर येऊन यादी तपासून बघावी. राजकारणातला पप्पू कोण अशी चर्चा सध्या महाराष्ट्रामध्ये सुरू झाली आहे. निमित्त होतं उद्धव ठाकरेंनी केलेल्या टीकेचं. शेलारांनी नकळतपणे फडणवीसांना पप्पू ठरवल्याचा टोला उद्धव ठाकरेंनी लगावलेला आहे. तर मुस्लिम दुबार मतदारांबाबत दावा केल्यानं शेलारांनी फुल टॉस दिल्याचं खोचक प्रत्युत्तर उद्धव ठाकरेंनी दिलं. यावरून आता राजकीय वार पलटवार सुरू झालाय. मात्र याची सुरुवात झाली ती मुख्यमंत्र्यांनी केलेल्या टीकेनंतर. वरळी मतदारसंघातल्या यादीतल्या घोळाबाबत आदित्य ठाकरेंनी दिलेल्या प्रेझेंटेशनवरून मुख्यमंत्र्यांनी टोला लगावला होता आणि याच मुद्द्यावरून शेलारांनी आरोप केल्यानंतर उद्धव ठाकरेंनी जोरदार प्रत्युत्तर देत मुख्यमंत्र्यांनाच डिवचलंय. आशिष शेलारांनी पत्रकार परिषद घेत विरोधकांच्या मतचोरीच्या आरोपांचा समाचार घेतला. मात्र यावेळी शेलारांनी मतचोरीच्या मुद्द्यावरून केलेल्या वक्तव्याचा उल्लेख करत उद्धव ठाकरेंनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आशिष शेलार यांच्यावर हल्लाबोल केला. दिल्लीतल्या पप्पूपासून गल्लीतले पप्पू भूमिका मांडतायत आणि त्यांना उघडं पाडण्याची आमची भूमिका आहे असं विधान आशिष शेलारांनी केलं. याच मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंनी पलटवार केला. आशिष शेलारांनी फडणवीसांना पप्पू ठरवलंय त्यामुळे त्यांचं अभिनंदन. तसंच आशिष शेलारांचं धाडस हे कौतुकास्पद आहे असं विधान उद्धव ठाकरेंनी केलं. तर मतचोरीच्या मुद्द्यावरून आम्ही केलेल्या आरोपांना शेलारांनी आमच्या आरोपांना फुल टॉस दिला असल्याचा टोला सुद्धा उद्धव ठाकरेंनी लगावलाय. सर्वात आधी पाहूयात मुख्यमंत्र्यांनी काही दिवसांपूर्वी आदित्य ठाकरेंना शाब्दिक टोला कोणता लगावला होता ते. आदित्य ठाकरेंनी मी महाराष्ट्राचा पप्पू आहे असं प्रदर्शन हे करू नये अशी माझी अपेक्षा होती. कारण मला वाटत नाही की ते महाराष्ट्राचे पप्पू आहेत, मी काही त्यांना असंच म्हणतही नाही. पण ज्या प्रकारे राहुल गांधींनी मोठी स्क्रीन लावून त्याच्यावर इकडून तिकडे येरझाऱ्या घालायच्या आणि खुदा पहाडावर चुहा भी नाही निकला अशा पद्धतीचं वक्तव्य करायचं, दुर्दैवाने तेच काल या ठिकाणी आदित्य ठाकरेंनी केलेलं आहे. आज इलेक्शन कमिशनने चॅलेंज देऊन ते कुठलाही त्या ठिकाणी योग्य पुरावा देऊ शकले नाहीत. त्याच्यामुळे माझी एवढीच अपेक्षा आहे की किमान तुम्ही राहुल गांधी बनू नका. दरम्यान दुबार मतदारांचा धागा पकडत उद्धव ठाकरेंनी फडणवीसांवर काय भाष्य केलं तेही पाहूया. मला आशिष शेलार, मी खरं त्यांच्यावरती कधी बोलत नाही, पण आज मी त्यांचं जाहीर अभिनंदन करतोय कारण त्यांनी नकळत देवेंद्र फडणवीसांना पप्पू ठरवलेलं आहे.
कारण जे हे मानतच नव्हते. त्याच्यामुळे महाराष्ट्राचा पप्पू म्हणून त्यांनी फडणवीसांना बोलण्याचं धाडस दाखवलंय. हा त्यांच्या अंतर्गत वादाचा परिणाम, हा परिपाक असेल. उद्धव ठाकरे स्वतःच राहुल गांधीच्या भूमिकेमध्ये आहेत. मागे आदित्य ठाकरेजींनी राहुल गांधीचा पाळा वाचला. आता राहुल गांधीचं स्वीकारलं आदित्य ठाकरेंनी आणि राहुल गांधीचंच वर्तन स्वीकारलं उद्धव ठाकरेंनी. पप्पू कोण आहे तुम्हाला माहित पडलं. महाराष्ट्राला माहित आहे पप्पू कोण आहे. राहुल गांधीचं लागून चालन करणारे, काँग्रेसचं लागून चालन करणारे, राहुल गांधीच्या नक्षे कदमवर चालणारे लोक हे खरे पप्पू आहे.